नाही चला बस बस इथे बस इथे बाळा इकडे अरे या इकडे या जाऊ द्या रे एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही एक मराठा कोण म्हणता देत नाही एक मराठा शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी नांदेड तालुक्यातील लिमगाव येथे कालपासून साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 1 महिन्यापासून आंतरवली सैराटी जालना जिल्ह्यातील या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे। सरकारला 30 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी 10 दिवस एक्स्ट्रा वाढवून दिले होते। त्यानंतर 40 दिवसाचं उपोषण 40 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी अमर उपोषणाला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। त्यातीलच एक नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील लिमगाव या ठिकाणी या उपोषणाला सुरुवात झाली आहे। मराठा समाजासंदर्भामध्ये आरक्षण अद्यापर्यंत दिल्या गेलं नाही, त्यांचा समावेश ओबीसी समाजामध्ये करण्यात यावा, ओबीसीमध्ये करण्यात यावा अशा मागण्या यामध्ये करण्यात येत आहेत आणि या उपोषणाला सुरुवात झाली आहे। आज आपण लिमगाव या ठिकाणी पोहोचलो आहोत। आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आरक्षण आपल्याला कशा स्वरूपाचं पाहिजे आणि या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे। आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळायला पाहिजे। काय मागण्या आहेत आपल्या उपोषणात, किती दिवसात मिळावं अशी काय अपेक्षा आहे? आता आमच्या जरांगे साहेबांची तब्येत एकदम हलाखीची झालेली आहे। उद्या जर काही त्यांचा काही झालं बरं वाईट तर कोण जबाबदार आहे? सरकारने लवकरच निर्णय घ्यायला पाहिजेत। जे आपले सत्ताधारी आमदार आहेत किंवा सत्ताधारी पक्ष आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सध्या काय सांगू शकाल, किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये जे आपल्याला सत्ताधारी आमदार आहेत यांची आपल्यासोबत काही चर्चा झाली? एकाही आमदारांनी याविषयी एकही मत अजून व्यक्त केलं नाही। त्यांनी एकदम तर राजीनामा द्यायलाच पाहिजेत ह्या गोष्टीवर। आता साखळी उपोषणाचं आपण हत्यार उगारलेलं आहे। हे साखळी उपोषण लिमगावमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। तर या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आपण सरकारला काय इशारा देऊ इच्छिता? आता म्हणजे काल 23 तारखेपासून लिमगाव या ठिकाणी आम्ही जे काय आता ही अख्ख्या महाराष्ट्रामध्येच ही चळवळ सुरू झालेली, त्यासाठी आम्ही गाववाल्यानं एक विचारविमर्श केला आणि आपण जरांगे पाटलाच्या याच्यासाठी आपण साखळी उपोषण करायचं असं आम्ही ठरवलं आणि कालपासून आम्ही हे साखळी उपोषणाला इथं बसलेले आहेत। म्हणजे दररोज आम्ही आता आलटून पालटून 10 लोक असे दररोजचं बसवायचं असं ठरवलेलं आहे। तर आमचं म्हणणं एक आहे, लवकरात लवकर या सरकारनं दीपावलीच्या अगोदर जर आरक्षण दिलं आणि ते बी आम्हाला ओबीसीमधून मिळावं ही आमची मराठा समाजाची म्हणजे 100% इच्छा आहे की ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे। कारण आम्हाला कोण्या जातीला का कोण्या याला असा दोष द्यायचा नाही किंवा त्याच्यामधून आम्हाला घ्यायचं नाही की SC असतील OBC NT कोणी असतील। तर आमचा एक मुलगा तुमचा 60-70% डॉक्टर व्हायला, आमचं 90% घरी राहिले, म्हणजे येडा मुलगा डॉक्टर व्हायला आणि शहाणा घरी राहिला आहे। म्हणजे त्याच्यापासून आमच्या मुलाला काही फायदा आहे काय? त्याचं शिक्षणाचं काही म्हणजे काही महत्त्व आहे का हो त्याच्या शिक्षणाला? यासाठी आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी आमची मराठा समाजाची, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची। आणि मराठा समाज हा ग्रामीण भागात राहणाराच आहे, शेती करणाराच आहे। आता एक चाललाय कुणबी मराठा, अहो कुणबी म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच कुणबी। अजून यायला ती शिंदेची कोणची समिती आहे, ती समिती नेमलेली आहे, त्याला 6 डिसेंबरचा टाईम दिला अजून। म्हणजे तोपर्यंत हे लोक बसणार आहेत काय शांत? हे जर काही जर झालं दीपावलीच्या आज जर भेटलं तर बरं आहे, नाही तर या महाराष्ट्रामध्ये काय घडू शकेल हे काही सांगता येत नाही सर। तरुण वर्गाच्या आत्महत्या या दरम्यान वाढलेल्या आहेत आता तर या आत्महत्या ज्या वाढल्यात तर या आत्महत्या वाढू नयेत आणि शांततेचं आव्हान आपण तरुणांनी आत्महत्या करू नयेत या संदर्भात काय सांगू शकाल? अहो सर, हे आपलं म्हणणं झालं। आता नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या 3 आत्महत्या झाल्या परवाला। आता हे एक असं सत्र सुरू झालं तर हे बाकीचे मुलं गप बसतील काय? आता आपल्या बॉर्डरवर उमरखेड नांदेडच्या आसपास काहीतरी कालच एक ST जाळी, म्हणजे हे एकाला दुसऱ्याला असं दिसत राहिलं
तर वेगवेगळे प्रकार घडत राहील, अनुचित प्रकार घडत राहतील याच्यातून आणि काही घडू शकेल. हे काही आमचं तर म्हणणं आहे की आत्महत्या करू नये मुलांनी. स्वतः काहीतरी आपण तर सगळे लढत लागलो आहे आणि सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजेत. नाही तर लोकांच्या बळीला ते जबाबदार आहे सरकार. आणि एवढे मराठा आमदार असून एकाच्या तोंडून शब्द निघाला नाही अजून. आणि देशाचे पंतप्रधान काल शिर्डीला येऊन गेलेत, त्याने साधं या मराठा आरक्षणावर साधं भाष्यसुद्धा केलं नाही. म्हणजे एवढ्या देशाचे पंतप्रधान आल्यावर एवढं तर बोलायला पाहिजे, बा पाहू थोडा वेळ द्या, काहीतरी मार्ग काढूत. मात्र देशाच्या पंतप्रधानानं सुद्धा शब्दसुद्धा काढा नाहीत. मराठे 1 कोटी 1.5 कोटी मराठे जमले एका ठिकाणी, इतकी मोठी सभा झाली जरांगे पाटलांची, तरी याची दखल घेऊ नये का सरकारने? महाराष्ट्र सरकारने नाही घेतली. केंद्र येणं काहीतरी सांगून केंद्र सरकारनं काहीतरी मोदी साहेबांनी एक शब्द तरी बोलायला पाहिजे होता, अशी सगळ्यांची अपेक्षा होती. मात्र ते मोदी साहेबांनी एक शब्द नाही बोलल्यामुळं सगळ्याची निराशा झाली. आणि त्याचा काय फरक पडेल ते त्यांच्या सरकारने हे म्हणजे एवढं वाईट परिस्थिती होईल महाराष्ट्रामध्ये त्यांची की सांगता येईल कसं होईल ते काही सांगता येत नाही. जरांगे पाटलांनी सर्व सकल मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलेलं आहे, परंतु काल एक आपल्या जिल्ह्यामध्ये बस जाळल्या गेली. तर या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो? आता इथं सर आजची सकाळचीच घटना, आपण काहीतरी जाळू त्याच्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असे आमचे मुलं म्हणत होते. आम्ही सांगितलं बा जरांगे पाटलांना आपल्याला सांगितलेलं आहे शांततेनं आंदोलन करा, त्याच्यामुळं नाहीतर हे काही घडू शकत, हे काही सांगता येत नाही. यानं जर या दिवाळीच्या अगोदर जर आरक्षण दिलं तर चांगलं आहे, नसता काही जसं की त्या नामांतरच्या वेळेस घटना घडत राहिल्या तसं काही घडू शकेल, काही सांगता येत नाही. म्हणजे धीर कोटपर्यंत मराठ्यानं धीर धरायचा. लाखोचे मोर्चे झाले, काल याला झालेला 1.5 कोटीचा झाला, आंतरवेली जराठीला झालेला, तर कोण दखल घेतली काय त्याची? बाबा एवढा मोर्चा झाला, एवढे झाले. अगोदर आपले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाले जवळपास 58 काहीतरी, तर कोणाचं म्हणजे लक्षच नाही. झालं गेलं म्हणजे संपलं असं सरकार करायला. या सरकारनं थोडं लवकरात लवकर लक्ष घालून जर हे प्रश्न मिटवला तर बरं आहे, नाहीतर काही घडू शकेल, काही सांगता येत नाही. आंदोलन तीव्र होत जात आहे आणि आपण गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला साखळी उपोषणाला सोबत बसतात, तर याबद्दल आपण काय सांगू शकता? आता आपण एवढं उपोषणाला बसून सुद्धा सरकारला जेव्हा जाग येत नाही, त्याच्यानंतर शेवटचा उपाय म्हणून आता प्रत्येक मराठा समाजाच्या मनामध्ये भावना एकच निर्माण होईल की अमर उपोषण केल्याशिवाय याला पर्याय नाही. आणि अमर उपोषण आता प्रत्येक गावोगावी जर घडत गेले तरी या चालू असलेल्या आमदारांनी इकडं तिकडं न कुठं फिरता एखाद्याने तरी पाठीमागं राहावं या मराठी समाजाच्या. आणि मराठ्याचं एवढ्या सगळ्याचे दुर्दशा पाहून एखाद्यानं जरी आमदाराने राजीनामा जर दिला तर त्या आमदाराला तर काही दुसरं काही होणार नाही, त्याचं वर्चस्व वाढेल आणि हे वर्चस्व वाढून लोक त्यांना डोक्यावर घेतील असं त्याला असं वाटायला पाहिजे. आणि त्या आमदारांनी एखाद्याने आपला राजीनामा देऊन समर्थन म्हणून जर का या मराठा समाजाच्यासाठी एखादं असं कृत्य जर केलं तरी मला अशी अपेक्षा आहे की नक्कीच हे लवकरात लवकर याचा निकाल लागला जाईल आणि मराठी समाजाला थोडंसं न्याय मिळण्याचं काम घडेल अशी अपेक्षा आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आंदोलनाच्या मार्फत बिकट होत जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. भविष्य तरुण वर्गाचं आहे, तर या तरुण वर्गाच्या माध्यमातून तरुणांनी आत्महत्या करू नयेत आणि या संदर्भामध्ये तरुणांना आपण काय संदेश देऊ शकाल? आत्महत्या तर असे करायला नाही पाहिजे. जर कोणी आपल्या मराठ्याविषयी वेगळं कोणी वक्तव्य करीत असेल, वेगळं कोणी बोलत असेल तर त्याचा आक्रोश म्हणून त्याच्यावर आपण विरोधार्थी बोललं पाहिजे.
आणि होईल तेवढं मोर्चेमधून जे तुमचं समाविष्ट होईल असं दुसरं कशानं होणार नाही. आणि सरासरी तर आत्महत्या करणं हे तर आपण आता पापच समजल्या जातो. आत्महत्या करू नयेत असं वाटतंय. आत्महत्या तर माझ्यासोबत करायला एक नाही तरुण मित्र आहे. सध्या सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे ते तरुण वर्गाचा आहे, तरुण मंडळीचा आहे. कारण आरक्षण जर मिळालं तर नोकऱ्या मोठ्या प्रमाणात मिळतील. आरक्षण मिळालं तर चांगल्या पद्धतीनं जिथे आपल्याला शासकीय गव्हर्नमेंट ज्या शासकीय जागा आहेत त्या जागा मिळतील. यासाठी माझा तरुण मित्र सोबत आहे. तर तू काय सांगू शकशील या संदर्भात? सर, तुम्ही पाहत असाल सर्व महाराष्ट्रभर जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सर्व महाराष्ट्रभर आपण पेटून उठला आहे महाराष्ट्र. आणि सगळीकडेच साखळी उपोषण सुरू आहे. तुम्ही पाहू शकता सरकारने आपल्याला 30 दिवस मागितले, आपण त्याला 40 दिवस दिले तरी आपल्याला आरक्षण अजून मिळालं नाही. सरकार हे एका रात्रीत अशी गुवाहाटीला जाऊ शकतात, रातोरात महाराष्ट्राचा तख्ता पलटू शकतात. तर इतके वर्ष होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण का भेटत नाही हा सरकारला माझा प्रश्न आहे. तर आणखीन एक बाब महत्त्वाची म्हणजेच इथं आमचे मराठा समाजाचे सर्व मुलं बांधव त्यांना 80हून जास्त मार्क आहेत तरी त्यांना नोकऱ्या लागत नाहीत. आणि खूप कमी मार्क असूनही बाकी इतर समाजाची मुले नोकऱ्याला लागतात. तरी या मराठा समाजाच्या मुलांच्या मनात कुठंतरी आत्महत्या करायचा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि कित्येक आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा सर, कित्येक मुलांनी आरक्षण नाही भेटलं, त्यांना नोकरी नाही लागली, माझ्या आईवडिलांचं स्वप्न नाही साकार पूर्ण होऊ शकलं नाही, त्यामुळं कितीच मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी या अनुषंगाने आम्ही सर्व गावकरी मंडळी तमाम मराठा बांधव सकल मराठा समाजाने हा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावबंदी करून कोणत्याही नेत्यास गावात येऊ देणार नाही. आणि जर का नेता गावात आला तर त्याच्या जीवाची जबाबदारी त्याची. आपल्याला असं एक मराठा आपल्याला असं वाटतं का की शासनाच्या दरबारी आरक्षण हे मंजूर व्हायला पाहिजे होतं, पण याला शासन जबाबदार आहे किंवा सत्ताधारी जबाबदार आहेत? याबद्दल आपण काय सांगू शकतो? आजची जी परिस्थिती आलेली आहे त्यात माझ्या मते सर्व जिम्मेदार जे सरकार आहे. कारण की सरकारने जे 30 दिवस मागून घेतले होते त्यांना जरांगे पाटलांनी ॲडिशनली 10 दिवस दिले. असं 40 दिवसाचा वेळ त्यांनी सरकारला दिला होता. बट सरकारनं तरी पण 30 दिवसाचं काम असून पण 40 दिवसात पण कंप्लीट झालं नाही. आणि आज मराठा समाज फक्त एक आरक्षणाची मागणी घेऊन बसलेला आहे, तो पण त्यांच्याच्याने पूर्ण झाले नाही. आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आहे की जेव्हा ॲडमिशनसाठी कुठं जायचं असलं तर त्यावेळेस आपण कुठंतरी मेरिटच्या बाबतीमध्ये आपण जास्त असून पण अदर समाजाच्या परीने आपण ॲडमिशन नाही घेऊ शकत. किंवा फीसच्या बाबतीत किती का असे मराठा समाजातील, आता मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत नाही. कितीक जण हे पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. तरी पण त्यांनी म्हणजे जरी विचार केला की बाबा माझ्या मुलाची मार्क्स वगैरे जास्त आहेत आणि त्याला चांगलं कॉलेजला ॲडमिशन मिळून जायचं आहे मला, तरी त्याच्या परिस्थितीनुसार त्याला ॲडमिशन मिळू शकत नाही, त्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकत नाही. कारण की त्याच्याकडं फीस भरण्यासाठी पुरेसा पैसा नाही. मग या गोष्टीत कुठेतरी सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक मराठा समाजाला नाही, बट आर्थिकदृष्ट्या तरी समजा कन्सिडर करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. आणि जेणेकरून त्या गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला देखील इतर समाजासारखे फीस भरून चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळता आलं पाहिजे. आणि ते विद्यार्थी देखील अदर विद्यार्थ्यांसोबत कुठंतरी कॉलेज शाळामध्ये ॲडमिशन घेऊन त्यांच्यासोबत शिकले पाहिजेत आणि ते पुढे गेले पाहिजे. आणि इवन नोकरीमध्ये देखील त्यांना समान आरक्षण वगैरे मिळलं पाहिजे आणि ते एक समाजाच्या प्रवाहात आले पाहिजेत. म्हणून आरक्षणाची गरज आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि त्यांना आरक्षण लागू करावं. आपण ज्या तीव्र भावना बघत आहात त्या मराठा आरक्षणाला मिळालाच पाहिजे, यासाठी साखळी उपोषण लिमगाव येथे सुरू आहे. गेल्या 40 दिवसापासून या उपोषणाला तशी सुरुवात झालेल्या 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. अद्यापर्यंत शासनानं ओबीसीमध्ये वर्ग केलेला नाही. त्यामुळे हा आक्रोश दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि हा आक्रोश वाढत गेला तर शासनाला हा आक्रोश अतिशय अवघड जाणार आहे. कॅमेरामन डॉक्टर प्रवीण कुमार सेलुकरसोबत डॉक्टर गणेश जोशी, MCR न्यूज, नांदेड. एक मराठा एकच मिशन.